हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन. तर मी आज तुमच्यासाठी छान असं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग ते पण डायरेक्ट कपडावर दाखवणार आहे. तर बघा, अशी मापे घेतलेली आहे. आपली पूर्ण टोटल ब्लाऊजवर मापे घेतलेली आहे. ती आता कशी टाकायची, त्यात किती वाढवायचं, कुठं वाढवायचं सगळं सांगणार आहे. बघा, उंची ही आपली 13 आहे प्लस 1 इंच शिलाई मार्जिन बरोबर 14 घ्यायची आहे. ही मागील उंची 14 राहणार प्लस अर्धा इंच 14.5 पुढील राहणार आहे. बघू शकता छातीची वडी, छाती आपली 34 आहे. छातीचा चौथा भाग 8.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन असं 10 येणार आहे. प्लस थोडासा 1.25 इंच पुढं सव्वा, तर थोडंसं मला कस्टमरने एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं नाही, फक्त थोडंसं मी 1.25 इंच मार्जिन वाढवणार आहे. असं टोटल 10.25 आहे. बघू शकताय शोल्डर आपले टोटल 10 आहे, तर शोल्डर मी 5 घेणार आहे. मुंडा आपला 5 आहे. बघू शकताय पुढील गळा हा आपला 5.5 आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन 6 घेणार आहे. मागील गळा आपला 10 आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन 10.5 घेणार आहे. बघू शकताय तुम्ही दंडेगीर भाई लांबी आपली 9.5 आहे, तर त्यात 1.25 इंचाचं मार्जिन पकडत मी 10.25 भाईची लांबी घेणार आहे. बघू शकताय तुम्ही कमर व दंडेगीर जसा आहे तेवढाच बरोबर ठेवायचा आहे. तर ही आपली ब्लाऊजवरून मापे घेतलेली आहे. त्यात प्लस आपल्याला जितकं मार्जिन ठेवायचं आहे तितकं मार्जिन ठेवून मी ॲड केलेलं आहे. बघू शकताय तुम्ही ही आपली मापे तयार आहे. तर ही डायरेक्ट कपड्यावर कशी टाकायची, कसं प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. बघू शकताय ऑलरेडी मी पाठीचा भाग तयार करून घेतलेला आहे. काल व्हिडिओ मी पोस्ट केला होता, त्याच्यात मी ऑलरेडी पाठीचा भाग कसा तयार करायचा ते तयार करून घेतलेला आहे. बघू शकता स्ट्रेट लाईन ओढून घेतली, जेणेकरून तिरका कपडा आपला आहे तो स्ट्रेट करून घ्यायचा आहे. बघू शकताय हा आपला पुढील भाग आहे. मागील भाग आपला उंची 14 होती, त्याच्यापेक्षा अर्धा इंच जादा म्हणजे 14.5 उंची मी पुढील भागाची घेणार आहे. बघू शकताय तुम्ही बघा 14.5 उंचीने एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. बघा परत एकदा दाखवते. आपली तयार उंची 13 आहे, मागील उंची आपली 14 आहे प्लस अर्धा इंच पुढल्या उंचीसाठी प्लस अर्धा इंच असं मी 14.5 वरती मी टिक मार्क करून घेतलेले आहे. खालच्या साईडला सुद्धा आपल्याला एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही बघा शोल्डर आपली 5 आहे, मी 5 वरती टिक मार्क करून घेतलेले आहे. मुंडा सुद्धा आपला 5च घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही छातीची घडी 10 आहे, पण मला कस्टमरने थोडीशी छाती आत मार्जिन जास्त ठेवायला सांगितल्यामुळे मी फक्त 1.25 इंच वाढवणार आहे. म्हणून मी छातीची घडी आपली 10.25 घेत आहे. 10.25 वरती छातीची घडी घेऊन मी टिक मार्क करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही ती तशी स्ट्रेट लाईन खालच्या साईडला मारून घ्यायची आहे. अगदी फक्त मी आतल्या साईडला पुढच्या मुंड्याला फक्त त्रिका अर्धा इंचावर टिक मार्क करून फक्त मुंड्याला असा आकार देऊन देणार आहे. अगदी येणं काय होतं ना, अजिबात मुंड्यात घोळ येत नाही, अगदी परफेक्ट मुंडा बसतो. त्यासाठी अजिबात इथं मार्जिन ठेवायचं नाही आहे. गळारुंदी मी 2 घेणार आहे. गळारुंदी 2 घेऊन मी गळ्याची उंची, पुढील गळ्याची उंची 6 घ्यायची आहे. बघू शकताय 5.5 तयार गळा आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं मिळून आपल्याला 6 उंची घ्यायची आहे. बघू शकता इथपर्यंत तुम्हाला सगळं व्यवस्थित कळालं असेल तर बघा ह्याच्या पुढं कशी मापे घ्यायची, काय घ्यायची हे मी सांगते. अगोदर जसं आहे अगदी तसं व्यवस्थित मी कटिंग करून घेते. बघा मुंडा जसा आहे अगदी व्यवस्थित तसा बरोबर असा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. न जास्त कट करायचं न कमी कट करायचं. बघा पुढे एक्स्ट्राचं 2
ते 2.25 इंच मी पुढं मार्जिन ठेवूनच कट केलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. जे पण स्ट्रेट लाईन साठी मी लाईन ड्रॉ केली होती ना, ते सुद्धा भाग व्यवस्थित आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. पुढला गळा हा आपला पंचकोनी असणार आहे. बघा, वरून 3.5 इंचावरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे व पंचकोनीला हलकासा असा वक्र मध्ये मी पंचकोनी आकार देणार आहे. पंचकोनी गळ्याचे 3 ते 4 प्रकार आहेत. बघा, असा थोडासा वक्र मध्ये आकार देऊन मी बघा गळारुंदीच्या बाहेर 1/2 इंच घेतलेला आहे. असा थोडासा हलका आकार पंचकोनी दिलेला आहे. बघू शकताय तुम्ही. 34 साईज छातीमध्ये आपल्याला टक्स पॉईंटची उंची 10.5 घ्यायची आहे. 1/2 इंच शिलाई मार्जिन व 10 इंच टक्स पॉईंट होतो म्हणून 10.5 वरती घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. इथं आपलं माप आलेलं आहे. जितके आपली शोल्डर आहे त्या शोल्डरचा मध्यभाग घेऊनच मी टक्स पॉईंट नेहमी मारत होते, जेणेकरून काय होईल, आपल्या बरोबर शोल्डरच्या मध्य लेवलला टक्स पॉईंट येईल. अशा हिशोबाने बघू शकता. इथं आपलं 4.5 आलेलं आहे. बघा, जसं आपण टक्स पॉईंट काढलेला आहे अगदी तसा व्यवस्थित स्ट्रेट लाईन खालच्या बाजूने एक ओढून घ्यायची आहे. बघा, बघू शकता तुम्ही. स्ट्रेट लाईन जशी आहे तशी घेतलेली आहे. पफ मी इथं किती मार्जिन सोडलेलं आहे, 2.25 सोडलेलं आहे. एवढंच एक्स्ट्रा मी इथं घेणार आहे. जितका पफ मोठा घ्यायचा ना तेवढा सुंदर पफला आकार येतो. कटोरी सारखा पफला आकार छान येतो. बघा, इकडे 1/2 इंच मार्जिन घेऊन मी तिरकी लाईन अगदी व्यवस्थित अशी तिरकी लाईन मारून घेणार आहे. बघू शकता इकडे 2.25 इंच जिथं इतका आपण पफ ठेवलेला आहे तेवढंच मार्जिन आपलं इथं ठेवायचं आहे. इकडचं 1/2 इंच मार्जिन आणि ऍड केलेलं आहे. बघू शकता तशी तिरकी लाईन व्यवस्थित अशी आपल्याला मारून घ्यायची आहे. बघू शकता. जितका जास्त पफ ठेवशील, पफ मधला जितका जास्त गॅप सोडशील ना तेवढा पफ छान येतो. बघा, जो आपला मुंड्याचा बरोबर कोण आहे तो सोडून थोडासा आतल्या बाजूला असा थोडासा वक्र आकार घेऊन तिथं आपल्याला अटॅच करायचा आहे स्ट्रेट लाईन पर्यंत. बघू शकताय थोडासा वक्र अजून जरा मी आकार वक्र देऊन घेते. बघा, असा सुंदर आपला पफ तयार होतो. व असं खालच्या साईडला असा थोडासा निमुळता आकार घेऊन परत खालच्या साईडला असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता हा आपला पफ सुंदर असा होतो. 2.5-2.25 इंच घ्यायचा, 1.5 किंवा 2.25 असा घ्यायचा नाही. जितका तिथला मधला गॅप जास्त ठेवतील तेवढे पफला छान अशी उभारी येते. कठोरासारखा आपला पफ तयार होतो. बघू शकता. थोडासा डार्क करत आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित असा दिसेल. बघा, हे आपण एक्स्ट्रा 1/2 इंच मार्किंग ठेवलं होतं ना, बघा तिथून आपल्याला थोडंसं तिरकं करून घ्यायचंय, कारण आपण पफ जोडल्यानंतर ना ते खूपच खाली येतं, म्हणून आपल्याला थोडंसं तिरका 1/2 ते तिरकं कटिंग करून घ्यायचं आहे. कारण पफ जोडल्यानंतर ते दोन्ही लेवल आपली एकसारखी येणार. तिरकं जर आपण नाही कट केलं तर आपला तो भाग जास्त खाली येण्याची शक्यता आहे. म्हणून तेवढासा आपला तिरका भाग 1/2 इंच कटिंग करून घ्यायचा. बघा, जसं आपण गळा ड्रॉ केलेला आहे पंचकोनी गळा अगदी तसाच व्यवस्थित कटिंग करायचा आहे. बघू शकताय अगदी व्यवस्थित असं जिथून आपण मार्किंग केलं होतं ते व्यवस्थित करायचं आहे. हा 1/2 इंच आकार शेप देऊन घ्यायचा, जेणेकरून आपण पफची जी मोठी टक्स आहे ती मारल्यानंतर ना तो दोन्ही कपडा आपला तिरका कट केलाय तो एक लेवलला येतो. त्यासाठी आपल्याला 1/2 इंच तिरकं घेणे खूप गरजेचं आहे. बघा, इथून अगदी स्ट्रेटच घ्यायचं. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर असा आपला पफ
आलेला आहे, बघू शकताय तुम्ही. अगदी सुंदर असं आपल्याला पफ तयार होणार आहे. बघा गळा सुद्धा आपला खूप सुंदर आलेला आहे. बघा आपलं हे अस्तरचं कटिंग फ्रंट भागाचं झालेलं आहे. तर आता मी बाही कशी कट करायची ते तुम्हाला दाखवणार आहे. बघा अशी डिझायनर बाही असेल तर कशी कट करायची, त्या बाहीला काय करायचं, ती कशी कट करायचं, त्याचा मध्ये सेंटर घ्यायचा, कोणत्या बाजूला किती जोड द्यायचा, तो किती आला पाहिजे, अस्तर कुठून जोडायचे, हे सगळी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. बघा 2.5 इंच खालून वरती शेप सोडून अस्तर वरती लावून घेणार आहे. तर बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अस्तर किती इंचामध्ये कट करायचं आहे, मेन फॅब्रिक किती इंचाचं कट करायचं, याची सगळी डिटेल माहिती तुम्हाला मी या व्हिडिओ सांगणार आहे. बघा बाहीला आपण अशी व्यवस्थित 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे. नेहमी बंद बाजू बाहीची आपल्याकडेच ठेवायची आहे बाही कटिंग करताना. बघू शकताय तुम्ही बंद बाजू आपल्याकडे घेऊन मी 4 पदरी घडी घातलेली आहे. बघा आपली टोटल 9.5 तयार बाही आहे, प्लस पाऊण इंच मार्जिन 10.25 तयार होणार आहे. खालची डिझाईन आपली 2.5 इंच आहे आणि 2.5 इंच मायनस करून अस्तरमध्ये उंची घेणार आहे. बघू शकताय 10.25 मधून 2.5 इंच मायनस घेऊन मी अस्तरची बाहीला टिकमार्क करून घेतलेली आहे. बघू शकताय खुल्या बाजूकडून 2.25 इंचावरती टिकमार्क करायची आहे व एक अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तिरख्या लाईनचं बरोबर मध्ये सेंटर काढून घ्यायचं आहे. 4.5 व 1 इंच 4.5 व 1 लाईन होती वरती अर्धा इंच खाली अर्धा इंच मार्किंग करून आपल्याला बाहीला असं बघा वरच्या साईडनं थोडासा गोलवर आकार करत करत मध्ये सेंटरला जोडून परत आपल्याला खालच्या साईडला घेऊन मोठा जॉईन करायचा आहे. बघू शकता खालच्या बाजूला सुद्धा तसाच आकार शेप आपण जिथं बरोबर मध्ये सेंटरला टिक मार्क केली होती ना तिथूनच आकार घ्यायचा आहे. बघा दंडगेर आपला 5.5 आहे, प्लस 1.5 ते 2 इंच मार्जिन ठेवून मी तिरकी रेषा मारून घेतलेली आहे. बघू शकता जसा स्लीवचा आकार मी दिलेला आहे अगदी तसाच त्याच प्रकारे व्यवस्थित असा बाहेरच्या बाहीचा अगोदर आकार मी कट करून घेते. बघू शकताय तुम्ही. व नंतर 2 पदर वेगळे करायचे आहे. बघा 2 पदर घेऊन फक्त 2 पदरला वरच्याने बाहीच्या पुढच्या बाहीचा आकार मी देऊन घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने बाहीची तुम्हाला कटिंग मी दाखवलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता ही मेन फॅब्रिक ही आपली डिझाईन आहे, त्या डिझाईनचं बरोबर मध्ये सेंटर आपल्याला करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल डिझाईन आपली बरोबर स्लीवच्या मधोमध्ये व जोड फक्त डाव्या बाजूला कसा द्यायचा ते मी दाखवणार आहे. प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे जेणेकरून आपल्या डाव्या बाजूला मागच्या साईडचा काखेत झाकून जाईल. ह्या हिशोबाने जोड कसा द्यायचा ते तुम्हाला मी दाखवणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आपली जी डिझाईन आहे ना त्या डिझाईनचा अगोदर मध्ये व्यवस्थित मी करून घेते. मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये अगदी झूम करून दाखवते. डिझाईनचा बरोबर मध्ये सेंटर करून मी बाहीची घडी घालून घेतलेली आहे. बघा आणि जेवढी डिझाईन आहे त्याच्या वरती 1/2 इंचाचा गॅप सोडून मी स्लीव्स ठेवून फक्त डायरेक्ट कटिंग करून घेणार आहे. व ते शिवताना मी तुम्हाला स्लीव्ज आकार कशी द्यायचा, कुठं जोड द्यायचा ते सगळे डिटेल मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता स्लीव्जचे आपले कटिंग झालेलं आहे. हा आपला फ्रंट भाग आहे तो खुल्या बाजूला मी ठेवणार आहे, कारण समजा जर आपली काज बटनपट्टी बॅक साईडला असते, पुढच्या साईडला आपला पॅकचा भाग असतो, ओपन नसतो, काज बटनपट्टी मागच्या साईडला असते, तर आपल्याला बंद बाजूकडं फ्रंटचा भाग ठेवता आला असता. पण आपल्याला आयोगची पट्टी पुढच्या बाजूलाच ठेवायची असल्यामुळे मी खुल्या बाजूकडे भाग ठेवून घेतलेला आहे. बघू शकता जसं आपण कटोरा तिरख्यामध्ये करतो तसं काही कटिंग करायचं नाही. जसा भाग आहे अगदी तसाच ठेवून
थोडंसं पाव इंचाचं मार्जिन सोडत आपल्याला मेन फॅब्रिक व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, डबल घडी ठेवल्यामुळे आपले दोन्ही भाग एकत्र कटिंग होतात. नेहमी मेन फॅब्रिक कट करताना डबलचीच घडी ठेवायची, जेणेकरून भाग आपले बरोबर आले पाहिजेत, नाहीतर भाग बरोबर येत नाही. एक एक वेळा काय होतं ना, दोन्ही भाग एकाच बाजूचे होतात. त्यामुळे डिझायनर भागमध्ये शक्यतो आपल्याला ठेवायलाच पाहिजे. बघू शकते आपल्या भाईचं संपूर्ण कटिंग, ब्लाऊज आपलं संपूर्ण कटिंग व्यवस्थित झालेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं स्टिचिंग कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल